नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालच्या मूवी रिव्ह्यू या सेगमेंटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. जिओ स्टुडिओची प्रस्तुती असलेला आणि दिग्दर्शक केदार शिंदेने दिग्दर्शित केलेला बाई पण भारी देवा हा चित्रपट आज 30 तारखेला सगळ्यांच्या भेटीला आला आहे. चित्रपट खरंच खूप सुंदर आहे. चित्रपटाची व्याख्याच खूप सुंदर आहे. चित्रपटाचं नाव जेवढं दमदार आहे तेवढंच हा चित्रपट सुद्धा दमदार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी हा चित्रपट खरंच खूप सुंदररित्या आपल्या सगळ्यांसमोर मांडला आहे. सिनेमाचं नाव जेवढं तगडं आहे तेवढंच या सिनेमाची स्टारकास्ट सुद्धा भरभक्कम आहे. सिनेमामध्ये फक्त एक दोघी नाही तर एकूण 6 अभिनेत्री आपल्याला बघायला मिळणार आहेत, ज्यामध्ये रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, दीपा चौधरी, सुचित्रा बांदेकर आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी सुकन्या कुलकर्णी सुद्धा आपल्याला चित्रपटामध्ये बघायला मिळणार आहे. चित्रपटाची स्टोरी ही खरंच खूप साधी सिंपल असली तरी त्यामधला गांभीर्य, त्या चित्रपटातला विषय खरंच तेवढाच महत्वाचा आहे. चित्रपट हा या 6 बहिणींवर आधारित आहे. या 6 बहिणींच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालणारी एक वेगळी घडामोडी आपल्या चित्रपटामध्ये बघायला मिळते. चित्रपट जसं पुढे जातो तसं चित्रपटामधून या 6 बहिणींचं नातं अजून खुलत जातं. चित्रपटाचा विषय मंगळागौर असला तरी या सगळ्यामध्ये या 6 बहिणी आपल्या सगळ्यांना सोबत कसं घेऊन येतात, ह्या 6 बहिणींच्या आयुष्यामध्ये चालणाऱ्या घडामोडी त्या सगळ्या बाजूला टाकून त्यांच्यावर असणारी बंधनं मोडून या 6 बहिणी परत एकत्र येऊन काय कमाल करतात या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांनी सांगितल्याप्रमाणे या चित्रपटामध्ये असणाऱ्या 6 अभिनेत्रींची 6 वेगवेगळे स्वभाव आहेत आणि प्रत्येक अभिनेत्रींनी त्यांची जागा खूप चांगल्या पद्धतीने आपल्या समोर मांडली आहे. चित्रपटाचं संगीत साई पियुष यांनी दिलं असून चित्रपटामधली गाणी सोशल मीडियावर धुमाकूळ गाजवत आहेत. मग त्यामध्ये बाई पण भारी देवा गाणं असू द्या किंवा आत्ता चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्यांचं मंगळागौरचं गाणं असू द्या, प्रत्येक गाणं हे प्रत्येक सिच्युएशनला साजेसं असं आहे. चित्रपट बघायला खरंच खूप रंगत येते, खूप मजा येते. चित्रपट जसजसा पुढे जातो तसं या 6 बहिणींच्या आयुष्यामध्ये ज्या काही गडबड गोंधळ सुरू आहे तो सगळा काही आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्या गडबड गोंधळामधून या बहिणी स्वतःसाठी कसा वेळ काढतात हे सुद्धा चित्रपटामध्ये खूप चांगल्या पद्धतीने रेखाटलं आहे. चित्रपटामधील प्रत्येक कलाकार हा त्याच्या जागेवर खरंच खूप उत्तमरित्या उभा आहे. चित्रपटामधील प्रत्येक कलाकार त्याच्या वाटेला आलेला रोल हा कुठेतरी आपल्या घरामध्ये असल्यासारखा वाटतो. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या चित्रपटामध्ये 6 अभिनेत्रींना त्यांची जागा पुरेपूर करून दिली आहे. चित्रपटाचा विषय जरी सिंपल असला तरी चित्रपटामध्ये घडणाऱ्या गोष्टी या आपल्या नजीकच्याच वाटतात. जिओ स्टुडिओ प्रस्तुत आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला बाई पण भारी देवा हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला तिच्यामध्ये हरवलेली किंबहुना तिच्यामधली लपलेली स्त्री बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आज 30 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट खरंच खूप सुंदर बनला आहे. चित्रपटातील गाणी असू द्या, चित्रपटातले डायलॉग्स असू द्या, हे खरंच खूप चांगल्या पद्धतीने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि म्हणूनच मराठी धमालकडून या चित्रपटाला आम्ही देतोय 4.5 स्टार. यासारख्या नवनव्या चित्रपटांचे रिव्ह्यू, चित्रपट, मालिका, नाटकं या सगळ्यांमध्ये घडणाऱ्या घडामोडी पाहण्यासाठी मराठी धमाल आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, धमाल सुद्धा नक्की करा. मराठी सिनेसृष्टीतील आणखीन अशा अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी धमाल.